हाय फ्रेंड, ही चकलीची भाजी साबुदाणे, चणा डाळ, उडीद डाळ आणि मूग डाळ आणि हे चकलीचा खडा मसाला, धने, ओवा, जिरे, बडीशेप, काळे मिरे, दालचिनी, पत्ता हे सगळे असे मसाले मिक्स करून ते आपण डाळ टाकणार आहोत. आता ही भाजणी झाली, ही एक भाजणी झाली. आता ह्याच्यात आपण तांदूळ टाकायचे. हाय फ्रेंड, नमस्कार. आज आपण चकलीची भाजणी करणार आहोत. त्याआधी पहिलं बघूया काय काय त्या साहित्य लागतं ते. चणा डाळ आहे अर्धा किलो, पाऊण किलो साबुदाणा आहे, पाऊण किलो उडीद डाळ आहे आणि पाऊण किलो मुगाची डाळ आहे. हे आपण भाजणीसाठी भाजून घेतलेले आहे ते. आणि हा खडी मसाला, हे 50-50 ग्रॅम सगळं आहे. धने, बडीशेप, जिरे, ओवा, काळे मिरे, दालचिनी, लवंग असं हे मिक्स करून भाजणी घेतलेली आहे. आता आपण याच्यात तांदूळ टाकायचं 1 किलो. ते तांदूळ मिक्स झालं मी तुम्हाला परत एकदा व्हिडिओ दाखवते. हॅलो फ्रेंड, हे बघा आता आपण तांदूळ भाजा घेतले. ते जास्ती भाजायचे नाहीत, नॉर्मल गरम करायचे आणि ते चकलीच्या त्या मिक्सरमध्ये मिक्स करायचे. आणि ते कसे धुतलेले आहेत तांदूळ, सुकवले आहेत म्हणून ते थोडे थोडे भाजायचे, जास्ती नॉर्मल, जास्ती भाजायचे नाहीत कुरमुरे. हे बघा आता आम्ही सगळा मसाला मिक्स केला आहे. आता याला दळून आणायचं आणि मग चकली बनवायची. आता दळण 2-3 किलोपेक्षा जास्ती झाले. तुम्ही हाताने नका करू, लय गरम आहे.